नवजीवन वैद्यकीय सेवा प्रतिष्ठा व स्वागत करतो. आज जवळपास पहिला वर्धापन दिन आहे आमच्या डॉक्टर डायग्नोस्टिकचा. तरी पण त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी नवजीवन वैद्यकीय सेवा प्रतिष्ठा आम्ही 30 वर्षापासून चालवतो. विविध उपक्रम चालतात त्या ठिकाणी. जवळपास आतापर्यंत आम्ही 300 ते 400 ब्लड डोनेशन कॅम्प घेतले, मोफत रक्त तपासणी शिबिर घेतलं आणि आजचं असं आमचं नियोजन होतं की सकाळी ध्वजारोहण त्यानंतर आम्ही 15 कोटी झाडं लावली सँडली वाडीमध्ये आणि जवळपास 201 रोप वाटप केले. तर आमच्या नंतरचं असं करू नये का म्हणून काय झालं सत्कारचं पुढचं नियोजन आमचं असं होतं. तर आता आमची इच्छा होती की खासदार साहेब यावं, त्याने आले, त्यांचे पावन चरण आमच्या लॅबोरेटरी लागले, आनंद वाटला. 2 शब्द ठाणे शिंगाचे आपल्याकडं जवळपास 270 मुलं आहेत आणि हिमोफिलियाचे 52 पेशंट. त्यांना आपण ब्लड मोफत लावायची व्यवस्था करतो. आता आपल्या डॉक्टर डायग्नोस्टिकचा उद्देश असा होता की आमच्या मुंबईला जातात थायरॉइड, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 असे मोठे मोठ्या तपासण्याची मुंबईला 2-3 दिवस वाट बघायला लागते. ते आता आपण ते सेंटर चालू करेल ते सर्व तपासण्याचं आपण 2 ते 3 तासामध्ये रिपोर्टिंग करतो. आज ही ठाणेच्या मुलासाठी ब्लड डोनेशन कॅम्प होते. आमची इच्छा म्हणजे आज नाही झालं तर काल 2-3 दिवसात चालू. तर आमची इच्छा कमीत कमी 100 डोनेशन भारतीय ब्लड बँकेला द्यायचं आमचं नियोजन आहे. आणि सध्या ही युनिट करते. आता कोरोना सेंटरचे आर्टिफिशियल अँटीजन त्याचं सर्व तपासण्या बऱ्याच रोग भेटली त्या ठिकाणी हस्ताक्षर चव्हाण सरांनी ते चालू झालेलं आहे. आधी त्यांची कधीही नेहमी भेट होत असते. अशा गंभीर आजारामध्ये जनजागृती झाली पाहिजे आणि भारताचं भविष्य हे कुठेतरी थॅलेसेमिया हा जो काय आजाराबद्दल माहिती घेतली त्याबद्दल आपण याच्यासाठी काय उपाययोजना करतात किंवा संसदेमध्ये हा प्रश्न मांडावा. बिलकुल. आता हा पहिला आजार मला माहिती नव्हता. आता मी पूर्ण जाणून घेतलं या ठिकाणी आणि या ठिकाणी जवळजवळ मला 250 पेशंट या ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे. यांच्याकडे आले बिचारे रक्तदान करतात. मला खूप आश्चर्य वाटलं की एका लातूर जिल्ह्यामध्ये जर एका सेंटरमध्ये जर एवढ्या 250 पेशंट झालेले असेल तर प्रथम आपल्या जिल्ह्यात किती असतील हा माझा प्रश्न पडलेला आहे आणि भारतात किती असतील. तर नक्की हा प्रश्न मी येणाऱ्या अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशन त्यामध्ये नक्की हा संसदेत पोहोचलेत आणि गांभीर्याने याची मी दखल घेईल आणि मोदी साहेबांना डायरेक्ट पत्र देईन आणि आपल्या
ज्या भारताचे आरोग्य मंत्री आहेत भारती पवार आणि कॅबिनेटचे जी मंत्री आहेत त्यांना मी याच्याविषयी विचारेन या रोगाविषयी त्यांना काय आपल्याला उपाययोजना करता येतील हे नक्की मी हा प्रश्न श्रंगारे साहेब आणि थॅलेसेमियाबद्दल माहिती घेतली आणि माहिती घेऊन आपण संसदेमध्ये हा प्रश्न मांडू आणि लवकरात लवकर हा प्रश्न कसा सुटेल त्याच्याकडे लक्ष देऊत असे आपल्याला म्हणालेलं आहे. सर्वप्रथम मी स्वातंत्र्य दिवसाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो आणि या आजच्या दिवसाचं औचित्य साधून नवजीवन फाउंडेशन आणि लातूर डायग्नोस्टिक सेंटर यांनी जे विविध उपक्रम आज राबवलेले आहेत ते खरोखर स्तुत्य आहे. कॅप सिंगेकरजींचं मी मनापासून अभिनंदन करू इच्छितो, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी आपल्या देशाचा असा एक चांगला दिवस आनंदाचा दिवस साजरा कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण सगळ्यांना घालून दिलं आहे. रक्तदान शिबिर घेतलं, वृक्षारोपण केलं त्या ठिकाणी त्यांनी आणि आता हा जो कोरोना योद्ध्याचा सत्कार या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता तोही अत्यंत स्तुत्य आहे. कारण कधी काय करावं याचं तारतम्य हे सगळ्यांना असलं पाहिजे. आपण योग्य दिवशी जर योग्य काम केलं तर 4 चांद लागतात असं म्हणतात. असे आज यांनी कोरोना योद्ध्याच्या सगळ्या त्या कष्टावर आज 4 चांद लावलेले आहेत. लातूर हे खूप मोठ्या संकटातनं कोरोनाच्या काळामध्ये गेलं आपल्याला माहिती आहे. दुसरा लॉकडाऊन जो आपण अनुभवला त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसंख्या सापडायची, व्यवस्था तोडकी पडायची, मध्ये ऑक्सिजनचं शॉर्टेज लातूरमध्ये झालं होतं, रेमडेसिवीरचं शॉर्टेज होतं. तर या सगळ्या शॉर्टेजच्या काळामध्ये जे लोक पुरून उरले हे सगळे कोरोना योद्धे आणि या सगळ्या पुरून उरलेल्या लोकांचा या ठिकाणी तिने सत्कार केला. खऱ्या अर्थानं या लोकांनी समाजाला कधी नाही म्हटलं नाही. आपल्या जीवनामध्ये जे आपले लोक असतात ना त्याचे खरोखर आपले जिव्हाळ्याचे संबंध असतात त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये एक लिखित करार असतो की नाही म्हणायचं नाही. जशी आपली आई आपल्याला कधी नाही म्हणत नाही तसे हे लोक जे आज कोरोना योद्धे म्हणून आम्ही त्यांचा सत्कार केला ते लोक लातूरकरांना, रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकाला आईच्या मायेने कधी नाही म्हणाले. त्यांना ज्याही गोष्टीसाठी फोन आले, ज्याही गोष्टीसाठी त्यांना लोकांनी विनंती केली त्या प्रत्येक गोष्टीला पूर्णी पडण्याचं काम हे सगळ्या कोरोना योद्ध्यांनी केलेलं आहे. बेड उपलब्ध करून देण्यापासून ते अंतिम संस्कार करण्यापर्यंत विविध प्रकारची कामं आणि अडचणी त्यावेळी ज्या काही उभ्या राहिल्या त्या ठिकाणी कामी पडण्याचं काम या कोरोना योद्ध्यांनी केलेलं आहे. लातूरकर या सगळ्या लोकांचं, कोरोना योद्धे काही आहेत, काही कोरोना सेवक आहेत, त्या सगळ्या लोकांचे लातूरकर कायमस्वरूपी ऋणी राहतील, त्यांच्या ऋणात राहतील, त्यांच्या आभारात राहतील. आणि मी आता जसं सगळ्यांना म्हणालो पुन्हा जर कधी असं संकट आलं देवळ करू ते येऊ नये जर कधी आलं परत एकदा हे सगळ्यांनी एकत्रितपणाने लातूरकरांची सेवा करावी अशा मी त्यांना या प्रसंगी शुभेच्छा देतो. पंधरा ऑगस्ट हे आपलं स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यानिमित्तानं काही समाजाची आपली एक देणं आहे. या भूमिकेनं किंवा ह्या बांधिलकीनं आपण काहीतरी कार्यक्रम घेऊन त्यांना सन्मान करावा आणि जी थॅलेसेमियाची आमची मुलं आहेत त्यांना रक्तदान करून जी आता त्यांची अडचण आहे. आज जवळजवळ 5 पेशंटना ब्लडच मिळालं नाही. तर आमचे जवळपास आता जो 30-35 जणांचं ब्लड डोनेशन झालेलं आहे आणि नंतर जी आता तपासणी आहे ते सुप्रभात ग्रुपचे जवळपास 50 ते 60 जणांचं आपण तपासणी केलेली आहे आणि थॅलेसेमियाच्या जी मुलं आहेत त्यांच्या जवळपास आता म्हणजे आपण कंटिन्यूमध्ये 100 ते 150 लोकांचं आपण थॅलेसेमियाची पूर्ण तपासणी करतो. याच्या मागचा उद्देश एकच की प्रत्येक जण असं कुठल्याही तपासणी किंवा काही गोष्टीला आपण चार्जेस देऊ शकता असं नाही. मी तुम्हाला 2-3 उदाहरण सांगितले. एक थॅलेसेमियाचा मुलगा आहे म्हणजे देव ज्यावेळेस परीक्षा बघतो. एक सुमित मस्की म्हणून आमचा एक पेशंट आहे तो डायबिटिक आहे. त्याचं एक हात म्हणजे कापावं लागलं आणि त्याला अजून त्याचं पुढचं दुर्दैव म्हणजे त्याला मधुमेह निघाला. म्हणजे मधुमेह विथ थॅलेसेमिया विथ त्याचा हात कापावं लागला अशी दुर्दैव परिस्थिती आहे की त्यांनी वाट बघत आहे वडील की हा मुलगा एवढं त्रास सहन करण्यापेक्षा गेलेलं बरं. आणि आज आमची थॅलेसेमियाचे जे आहेत यांच्यासाठी मी दिशा प्रतिष्ठानला पण विनंती करतो की ह्या आमच्या थॅलेसेमियाच्या मुलासाठी काही ना काही असं ठोस पाऊल उचलावं. त्याच्यामध्ये आम्ही मदत करायला तयार आहे. तुमची मदत झाली हे थॅलेसेमिया जी 200-250 लेकरं त्याच्यासाठी काही ना काही आपण चांगलं कार्यक्रम करू शकतो. धन्यवाद.